वैयक्तिक उपोषणाची दखल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून तात्काळ घेतली जाते आणि ग्रामपंचायतींना वेठीस धरले जाते असा आरोप करत मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी भवनासमोर केलेले उपोषण लक्षवेधी ठरले। तारकर्ली येथील जितेंद्र शिवाजी केरकर यांच्या निवेदन अर्जाचा संदर्भ नमूद करत तारकर्ली ग्रामपंचायतचे सरपंच आणि लोकप्रतिनिधी काही ग्रामस्थ आक्रमक झालेत। जिल्हाधिकारी भवनासमोर त्यांनी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केलाय। सरपंच मृणाली मयेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात उपोषणास प्रारंभ केलाय। शासनाकडून रेड झोन म्हणून तारकर्ली बीचला आज व्यवसाय बंद करण्यासाठी मागे लागतात। मग तारकर्ली बीच हा जागतिक याच्यावर नकाशावर आज पर्यटन गाव म्हणून असल्यामुळे जर तारकर्ली गावात बरेच जण पर्यटक व्यावसायिक आहे। आज आमची रोजीरोटी जी आहे ती पर्यटनाच्या व्यवसायावर मच्छीमारी करून केली जाते। जर रेड झोन जाहीर झाला तिथे किंवा बीच जर बंद करण्यात आले किंवा त्या संबंधित कारवाई करण्यात आली तर आज गावातल्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल। मग त्याच्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्यात त्याची आम्हाला माहिती द्यावी। दुसरी गोष्ट म्हणजे CRZ, तारकर्लीत CRZ आहे। तारकर्लीत विकास कामे CRZचा बडगा दाखवून केली जात नाही। मग जर तारकर्लीत CRZ असेल तर समुद्रकिनारी इतर गाव आजूबाजूला जे बसले आहेत तिथे जी विकास कामं केली जातात त्यांना CRZचा काही हे नाही आहे का? CRZ फक्त तारकर्ली गावात CRZचं सांगून विकास कामं का थांबवली जातात त्याचाही शासनाने खुलासा करावा। इतर व्यक्ती जेव्हा इथे उपोषणाचा मार्ग अवलंब करतात त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांच्या याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते। पण आम्ही मागचा वर्षभर पत्रव्यवहार केला, माहिती मागितली, तपासण्या मागितल्या, त्याच्यानुसार अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासन, पंचायत समिती प्रशासनाकडून आमच्या याच्यावर कुठची कार्यवाही केली नाही। CRZचं मार्गदर्शन मागितलं, मार्गदर्शन देण्यासाठी तारकावर तारखा दिल्या जातात पण प्रत्यक्षात मार्गदर्शन अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त नाही आहे।